आता ह्यांनी कितीही बोंबा मारल्या तर त्यांच्या पक्षामध्ये काही लोक राहणार नाही. ऑपरेशन 0.3 आमचं आता सुरू झालेलं आहे. आता तुम्हाला काही दिवसांत याचे परिणाम सुद्धा पाहायला मिळतात. उबाटाचे लोक काय बोलतात हे का संस्कृतीचा ऱ्हास नाही का? ते काय फुलं टाकतायत का? म्हणून एखाद्याने फक्त हसणं याला तुम्ही संस्कृतीचा ऱ्हास आणि चॅनलवर डायरेक्ट शिव्या देणं म्हणजे हे संस्कृती जतन आहे का? असं दुजाभाव आपल्याला करता येत नाही. दोघांना एकाच पारड्यात तोललं पाहिजे. साठंचं चुकलं चुकलंच, परंतु इतरांचं चुकलं हे म्हणायची हिंमत सुद्धा आपण दाखवली पाहिजे ना. म्हणजे आपलं ते लेकरून दुसऱ्याचं ते कार्ट ही भूमिका नसावी. आणि कुणासाठी नसावी. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तर त्याला समान वागणूक ही भेटली पाहिजे आणि त्यांना सगळ्याला आचारसंहिता ही एक असली पाहिजे, ज्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती ही टिकून राहील. एक संजय राऊतांचं वाक्य आहे, कुठे आहेत शिंदे, कुठे आहेत फडणवीस, राम मंदिर लुटले आहे, महमूद गजनीने नाही, तुमच्याच पक्षातील लोकांनी लुटले आहे. उत्तर द्या. कुणी काय केलंय याचा संजय राऊतला हिशोब देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. एक आहे, जनतेला आम्ही बांधील आहोत. जनतेचा तो पैसा आहे. जनतेच्या श्रमातून उभं राहिलेलं ते मंदिर आहे. तिथं जर चोरी होत असेल ती दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यात 8 लोकांना अटक केलेली आहे आणि त्याचं कोणताही माणूस, कोणताही पक्ष हा समर्थन करणार नाही. वाक्य आणखी त्यांचं, काल 20 कोटीला एकाला खरेदी करण्याचा प्रयत्न झालाय, सुरू आहे. पैसे पैसे सुरू आहे. तुम्हाला रडायलाही भाड्यानं माणसं आणावी लागतील. एवढं कवडं तुम्ही घेऊन जाताय, कुठे ठेवणार आहात इतके पैसे? आता काल कुणाला 20 कोटीला खरेदी करायला लागले, ह्या माणसाच्या डोक्यात काही परिणाम झालेला. दर वेळेला एखादा कार्यकर्ता त्यांच्यापासून दूर झाला की त्याचा लिलाव झाला असं समजायला हरकत. त्याला वेश्या म्हणतील, त्याला गद्दार म्हणतील. हे सर्व आरोप लावण्यापेक्षा पक्षामध्ये तुम्ही का सांभाळत नाही त्यांना? तुमच्या घरातला माणूस फुटतोच कसा? म्हणून स्वतःच जे काही अवगुण आहेत ते लपवण्याचं काम हे लोक करतायत. त्याला 20 कोटीला खरेदी केलं, यांना 50ला गेलं, यांना 70ला केलं. हे कोटी यांच्या डोक्यामध्ये एकच किडा आहे की आपला माणूस दुसरीकडे गेला रे गेला त्याच्यावर शिक्का कसा लावायचा. म्हणून आता यांनी कितीही बोंबा मारल्या तर त्यांच्या पक्षामध्ये काही लोक राहणार नाही. ऑपरेशन 0.3 आमचं आता सुरू झालेलं आहे. आता तुम्हाला काही दिवसांत याचे परिणाम सुद्धा पाहायला मिळतात. आता हे सगळं त्याचं डिटेल त्याचा तुम्हाला देत नाही. ऑपरेशन हे ऑपरेशन असतं. थोडंसं एकदा आम्ही सगळं त्याचा सॅम्पल चेक सगळं चेक करतोय. नंतर याचा ऑपरेशन बद्दल तुम्हाला माहिती मिळेल.